हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पीपी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये। महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील एक गाव म्हणजे वज्रेश्वरी। तानसा नदीकाठाजवळ वसलेले हे ठिकाण ठाण्यापासून सुमारे 42 किलोमीटर तर भिवंडीपासून उत्तरेस 19 किलोमीटर आहे। याचे मूळ नाव वडवली असून गावातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरावरून गावाचे वज्रेश्वरी हे नाव पडले। देवीला वज्रेश्वरी, वज्राबाई आणि वज्रयोगिनी असेही म्हणतात। ही वज्रेश्वरी माता इथे कशी आली, या मंदिराचा इतिहास व वैशिष्ट्य काय आहे हेच आजच्या व्हिडिओतून मी सांगणार आहे। वज्रेश्वरी माता हे देवी पार्वतीचे एक रूप आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून वज्रेश्वरी मंदिर प्रसिद्ध आहे। ही अनेकांची कुलदेवता देखील आहे। वज्रेश्वरी देवीचे हे मंदिर खूप जुन्या काळापासून अस्तित्वात आहे। हे मंदिर म्हणजे पारंपरिक आणि सुंदर वास्तुशिल्पाचं एक उदाहरणच आहे। वज्रेश्वरी देवीची कहाणी वज्र नावाच्या अस्त्राशी संबंधित आहे। पौराणिक कथेनुसार हजारो वर्षांपूर्वी कलिकाल आणि सिंहमार हे दोन राक्षस इथे होऊन गेले, जे उन्मत्त झाले आणि त्यांनी सर्व देवांना, ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली। या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी सर्व देव व ऋषीमुनी गुरु वसिष्ठांकडे गेले। त्यांनी गुरु वसिष्ठांना विनंती केली की या राक्षसाच्या त्रासातून आमची सुटका करा। मग वसिष्ठ मुनी, सर्व देव व ऋषीमुनींनी या ठिकाणी यज्ञ करण्यास सुरुवात केली। त्रिचंडी याग असा त्या यज्ञाचा उल्लेख केलेला आहे। यज्ञ सुरू झाला। प्रत्येक देवाच्या नावाने आहुती दिली जाते, तशी आहुती सुरू झाली। त्यामध्ये वसिष्ठ मुनी इंद्राची आहुती देण्यास विसरले। इंद्र हा देवांचा राजा आहे। कोणत्याही संकट समयी प्रजा आपल्या राजाकडे जाते, पण नकळतपणे वसिष्ठ मुनी देवांचा राजा इंद्रदेव यांची आहुती देण्यास विसरले। याचा इंद्राला राग आला व त्याने वसिष्ठ मुनींशी युद्ध करण्यास सुरुवात केली। यज्ञामध्ये विघ्न आले। अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे या युद्धात वापरली गेली। यज्ञ थांबला व युद्ध सुरू झाले। इंद्राकडे असणारे अत्यंत शक्तिशाली असे वज्रास्त्र इंद्राने वसिष्ठांकडे सोडले। त्यामुळे महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली। हे बघून सर्व देव व वसिष्ठ मुनी घाबरले। त्या सर्वांनी आदिमाया आदिशक्तीची प्रार्थना केली, म्हणजेच माता पार्वतीची प्रार्थना केली। माता पार्वती आपले अक्राळ विक्राळ रूप धारण करून इथे प्रकट झाली व तोंडाने मोठा आ करून आपल्या जबड्यात ते महाभयंकर वज्रास्त्र गिळंकृत केले। इंद्राचे वज्र मातेने आपल्या उदरात घेतले, म्हणून वज्रेश्वरी हे नाव पडले। या वज्रेश्वरी देवीने नंतर राक्षसांचा वध करून देवांना व ऋषीमुनींना संकटमुक्त केले। सर्व देवांनी व ऋषींनी वज्रेश्वरी मातेला जनकल्याणासाठी इथेच थांबण्याची विनंती केली। म्हणून माता 3 रूपात म्हणजेच महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती अर्थात सत्व, रज व तमोगुण असलेल्या रूपात इथे थांबली। वज्रेश्वरी मातेचे एकात्मिक त्रिगुणात्मक रूप या ठिकाणी पाहावयास मिळते। याचाच अर्थ रेणुका, वज्रेश्वरी व कालिका माता अशी देवी या ठिकाणी स्थापन झाली असे पुराणात नमूद केलेले आहे। नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये 7व्या अध्यायात वज्रेश्वरी देवीचा उल्लेख केलेला दिसून येतो। या अध्यायानुसार गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ यांनी जेव्हा वणीची देवी सप्तशृंगीचे दर्शन घेतले, तेव्हा माता सप्तशृंगीने त्यांना आदेश दिला की माझे पुढचे स्थान हे वज्रेश्वरी या ठिकाणी आहे। तुम्ही तिकडे जाऊन यथाशक्ती माझी सेवा करा। तेव्हा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांनी इथे येऊन वज्रेश्वरी मातेची पूजा अर्चा केल्याचे वर्णन आहे।
नवनाथांचा ग्रंथ हा सुमारे 4 ते 5 हजार वर्षांपूर्वीचा आहे, तेव्हा मच्छिंद्रनाथ या ठिकाणी येऊन गेले आहेत. तर वज्रेश्वरी मातेचे मंदिर किती जुने असू शकतो याचा अंदाज येतो. पेशव्यांच्या काळात पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरोधात सरदार चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ल्यावर यशस्वी युद्ध मोहीम झाली. त्याची पार्श्वभूमी ही या मंदिराच्या वास्तूमागे आहे. 1739 मध्ये सरदार चिमाजी अप्पांनी आपल्या अंगभूत शौर्यासह कल्पकतेने मोहीम फत्ते करून पोर्तुगीजांना पराभूत केले. माझी वसई मोहीम यशस्वी झाल्यावर आई वज्रेश्वरी मी तुझे मंदिर उभारीन असा नवस सरदार चिमाजी अप्पांनी केला होता. त्यानंतर आपल्या शौर्याने आणि वज्रेश्वरी मातेच्या आशीर्वादाने चिमाजी अप्पांनी मोहीम यशस्वी करून पोर्तुगीजांना पराभूत केले. म्हणून आनंद साजरा करण्यासाठी व देवीचा नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजी अप्पांनी वज्रेश्वरी देवीचे भव्य मंदिर बांधले. या मंदिराच्या सभोवती तटबंदी आणि बुरुज आहेत. असे म्हणतात की या मंदिराची वास्तू ही वसई किल्ल्यासोबत मिळती जुळती आहे. त्यामुळे मंदिराकडे जाताना आपल्याला आपण एखाद्या किल्ल्याकडे निघालो आहोत असे वाटते. तेव्हापासून देवीला नवस बोलण्याची परंपरा सुरू झाली. या मंदिराचे हेच वैशिष्ट्य आहे की आई वज्रेश्वरी भक्तांच्या नवसाला पावते. मनापासून भक्ती करणाऱ्या भक्तांची इच्छा देवी पूर्ण करते. मंदिराच्या गाभाऱ्यात वज्रेश्वरी देवीची मूर्ती आहे. देवीच्या हातात खडक आणि गदा आहे. देवीच्या एका बाजूस रेणुका माता आणि दुसऱ्या बाजूस कालिका माता यांच्याही चित्ताकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेतात. वज्रेश्वरीला वर्षभर भाविकांचा ओघ असतोच, परंतु वार्षिक उत्सवातील चैत्रातील यात्रा जेव्हा भरते तेव्हा या उत्सवाचा महोत्सव अनुभवता येतो. नवरात्रीतही इथे भक्तांची गर्दी होती. मंदिर परिसरातील गणेशपुरी, अकलोली, दातिवली येथील गरम पाण्याची कुंडे म्हणजे श्रद्धावान भाविकांबरोबर पर्यटकांचेही आकर्षण आहे. कुंडातील गंधकयुक्त गरम पाण्याच्या सतत वाहत्या झऱ्यांमुळे त्वचा रोगासाठी तो एक इलाज आहे असे मानले जाते. म्हणूनच वज्रेश्वरीला गेल्यावर तीर्थाटनाबरोबर पर्यटनाचाही लाभ घेता येतो. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि एकदा तरी वज्रेश्वरी मंदिराला भेट देऊन या. थँक यू.